पाहता कमांडो चॅनल कळे मला, कसा जीव माझा ट्रेडिंगमध्ये गुंतला. पाहता कमांडो चॅनल कळे मला, कसा जीव माझा ट्रेडिंगमध्ये गुंतला. मग भीती ट्रेडिंगची कशाला, भीती ट्रेडिंगची कशाला, आता भीती ट्रेडिंगची कशाला. मग भीती ट्रेडिंगची कशाला. पाहता कमांडो चॅनल कळे मला, कसा जीव माझा ट्रेडिंगमध्ये गुंतला. वेलकम बॅक टू युअर ओन मराठी चॅनल चार्ट कमांडो फ्रेंड्स. आज आपण बघणार खूप महत्त्वाचा विषय आपण बघणार आहोत. हा व्हिडिओ कोणासाठी आणि कशासाठी. बऱ्याच जणाला वाटेल की हा खूप बेसिक लेवलचा विषय आहे, पण मित्र हो, हा विषय इतका गरजेचा आहे की तुम्हाला आता व्हिडिओत समजेलच. पहिला मुद्दा कोणासाठी, तर हा व्हिडिओ ज्यांना शेअर मार्केटमध्ये कुठल्याही मार्केटमध्ये ट्रेडिंगला सुरुवात करायची आहे किंवा पैसे कमवायला सुरुवात करायची आहे, अशा प्रत्येक व्यक्तीसाठी. तो आता मार्केटमध्ये नाही आहे, बाहेर आहे, पण त्याला हा व्हिडिओ बघितल्याशिवाय मार्केटमध्ये एंट्री त्यांनी करायची नाही. दुसरा, ज्यांनी एंट्री केलेली आहे मार्केटमध्ये, ऑलरेडी सुरुवात केली आहे, अशा बिगिनर्ससाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ. बरोबर आहे, म्हणजे बेसिक ट्रेडर्ससाठी. आणि ज्यांनी खूप दिवसापूर्वी सुरुवात केली आहे, आज ते ॲडव्हान्स लेवलला आहेत, अशा प्रत्येक ॲडव्हान्स ट्रेडरसाठी सुद्धा हा सब्जेक्ट खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओच्या शेवटी मी अशा काही टेक्निक सांगणार आहे ज्या ॲडव्हान्स लेवलच्या असणार आहेत. बरोबर आहे, तुम्हाला जितकं घ्यायचं आहे तितकं घ्या या व्हिडिओतून. बरोबर, मी बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सगळ्या गोष्टी कव्हर करणार आहे, त्यामुळं व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो. म्हणजेच काय, तर ज्या मराठी माणसाला स्टॉक मार्केट म्हणजे शेअर मार्केट, कमोडिटी, करन्सी, फॉरेक्स, क्रिप्टो मार्केट, जिथं जिथं चार्ट उपलब्ध आहे, अशा कुठूनही जरी पैसा कमवायचा असेल, त्या प्रत्येकासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. मग कशासाठी, तर जागतिक पातळीवरचं काय गरज भासली मला हा व्हिडिओ बनवायची. जागतिक पातळीवरचं नॉलेज, अगदी ॲडव्हान्स लेवलचं नॉलेजसुद्धा आमच्या मराठी माणसांना कळालं पाहिजे. बरोबर आहे, मला खूप त्यांना द्यायचं आहे, परंतु त्यांना बेसिक नॉलेजसुद्धा असलं पाहिजे. आणि हे सगळं अवलंबून आहे ते चार्टवर. आणि मग चार्टची सगळी जगातली सगळ्यात चांगलं सॉफ्टवेअर आणि जगातली सगळ्यात मोठी वेबसाईट म्हणलं तर ट्रेडिंग व्ह्यू. आणि ट्रेडिंग व्ह्यू ज्याला माहीत नाही, म्हणजे ट्रेडर जर व्हायचं असेल तर ट्रेडिंग व्ह्यू शिवाय पर्याय नाही. खरं तर बाकी एवढ्या किचक्यात पडण्यापेक्षा, कारण मी माझी 17-18 वर्ष घालवली मित्रांनो, की मी सॉफ्टवेअर हे बघ ते बघ, ह्याचं सॉफ्टवेअर घे, त्याचं सिग्नल घे, त्या इंदोरवाल्याचे कॉल घे, ह्याचं हे कर. 1.5 करोड रुपयापर्यंत माझं एकतर लॉस झाला किंवा मी पैसे कोर्ससाठी वगैरे भरले. आणि या पद्धतीनं हे, पण ते तुम्हाला लागू नये. माझे जे 17-18 वर्ष गेलेत किंवा माझं जे पैसे गेलेत ते तुमचे किमान वाचले पाहिजेत, यासाठी हा मी प्रपंच करतोय. आणि हे व्हिडिओ बनवायच्या अगोदर थोडंसं मी चेक केलं यूट्यूबवर, जर समजा असेल याच्याबद्दल चांगलं नॉलेज ऑलरेडी मराठीत, तर कशाला बनवायचा, हे एक माझं धारणा. मी मग डायरेक्ट नवीन विषयावर सुरू केलं असतं. पण मित्र हो, असं डेडिकेटेड कुठलाही व्हिडिओ मला सापडला नाही, कुठलंही नॉलेज मला मराठीत यूट्यूबवर सापडलं नाही. आणि जे काही उपलब्ध चार्टिंग नॉलेज आहे, अगदी त्याबद्दल न बोललेलंच बरं. म्हणून मी अगदी बेसिकपासून सुरू करतो. आणि वेबसाईटचं नाव कसं टाईप करायचं, बरोबर आहे, त्याची लिंक ती मी जर तुम्हाला त्याच्यात बी काही कन्फ्युजन होत असेल, फक्त क्लिक करा. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो, एकदम सिक्युअर लिंक आहे, नुसतं क्लिक करा बस. आणि मग ते क्लिक करण्यापासून ते स्वतःचं अकाउंट बनवणं, ते कसं ईमेल व्हेरिफिकेशन करायचं, त्याच्यात काय भरायचं, इथपासून छोट्या छोट्या गोष्टीपासून ते डायरेक्ट इलाइट वेव्ज, फिबोनाची, व्हॉल्यूम प्रोफाईलसारख्या हाय लेवलच्या ॲडव्हान्स गोष्टीपर्यंत, ॲडव्हान्स ट्रेडरला सुद्धा उपयोगाला येतील अशा गोष्टीपर्यंतच्या सगळ्या गोष्टी मी कव्हर करायचा ह्याच्यात प्रयत्न करेल मित्र हो. तर विनंती एवढीच आहे, कानात हेडफोन घाला. आता जर तुम्हाला 1 तासाचा तर वेळ किमान पाहिजे,
तेवढा वेळ असेल तर बघा, नाहीतर लाईक करा व्हिडिओला आणि वॉच लिस्टमध्ये टाकून ठेवा किंवा वॉच लेटर काहीतरी असतं ना तिथं, त्यात टाकून ठेवा. आणि नंतर निवांत जेव्हा वेळ मिळेल, किंवा हा कोर्स आहे मित्र, मी हे ट्रेडिंग व्ह्यूच्या कोर्ससाठी लाखो रुपये कोर्स केलेत, पण मला असा डेडिकेटेड कोर्ससुद्धा मिळाला नव्हता कुठे. तर हे एकदम मला जे वाटतंय मराठी माणसाला आवश्यक आहे, त्यामुळं हे मराठी पाऊल पडती पुढे हे खरंच आहे. पुण्याला आपल्याला जगाचा चार्ट कमांडो हब बनवायचा आहे, म्हणजे जास्त ट्रेडिंग करायचं. जसं पुणे शिक्षणाचं माहेरघर आहे, तसं ट्रेडिंगचं माहेरघर आपल्याला महाराष्ट्रामध्ये करायचं आहे. तर त्यासाठी तुम्ही बेसिकपासून पूर्ण हेडफोन घालून व्यवस्थित 1 तास वेळ असेल तर बघा, नाहीतर निवांत नंतर बघा, बरोबर आहे. आणि सगळ्या गोष्टी नोट डाऊन करा, वही वगैरे घ्या सोबत जवळ, व्हिडिओ पॉज करून वाटल्यास ट्रेडिंगवर प्रत्यक्ष प्रॅक्टिस करून बघा. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर ह्याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. चला सुरू करूया. तर सुरुवातीपासून सुरू करूया, ठीक आहे. तर आता इथं बघा, ही अशी लिंक मी ट्रेडिंग व्ह्यूची खाली देतो डिस्क्रिप्शनमध्ये, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला जाऊन फक्त त्याला क्लिक करायचं आहे असं, आणि याला नुसतं क्लिक केलं म्हणजे ही लिंकवरून ही तुम्ही या पेजवर येणार, ठीक आहे. तर या पेजवर आल्यावर इथं बघा वेगवेगळे प्लान दाखवले तिथं, प्लान्स फॉर एव्हरी लेवल ऑफ ॲम्बिशन. घाबरू नका, ह्या पेड प्लानची आपल्याला गरज नाही. तर इथं बेसिक प्लान आहे बघा, इथं 0 रुपये, इथं काही आपल्याला पैसे लावायची गरज नाही. म्हणजे बेसिक आपल्याला खूप जास्त इंडिकेटर पाहिजेच नाहीत. आणि मी जर त्यांना राफेल दिलं म्हणजे त्याच्यातच बरेचसे इंडिकेटरचं कॉम्बिनेशन आहे, त्यामुळं तुम्हाला जास्त इथं 3 इंडिकेटर तुम्ही वापरू शकताय, बरोबर आहे. बाकी जे जे गरजेचं आहे बेसिक आपल्याला जे बिगिनर्सला रिटेलर्सला गरजेचं आहे ते सगळं फ्री प्लॅनमध्ये आहे, पेड प्लॅन करायची गरज नाही. हां, जर तुम्ही ॲडव्हान्स लेवलचे ट्रेडर असाल, तुम्हाला अनेक इंडिकेटर्स लावायचे आहेत, किंवा बघा मी माझ्या ह्याच्यावर तुम्ही जर बघितलं असेल 8-8 4-4 8-8 चार्ट मी एकाच स्क्रीनवर लावतो. तर तसं काही तुम्हाला करायचं असेल, किंवा आणखी काही स्पेशल इंडिकेटर्स घ्यायचे असतील, काही बऱ्याच फॅसिलिटी आहेत, तर इथं पेड करू शकता. इथं 2 स्क्रीन एकाच ह्याच्यावर जर 2 चार्ट लावायचे असेल तर ह्याच्यात 2 चार्ट लागतात, ह्याच्यात 4, आणि हा जो प्रीमियम आहे ह्याच्यात 8 चार्ट लागतात. इंडिकेटर तर तुम्ही अनलिमिटेड कितीही लावू शकता, बरोबर आहे. ह्या प्लॅनमध्ये जर कुणाला ह्या प्लॅनवर जायचं असेल तर ही कसं, हे तुम्ही कमांडोच्या लिंकवरून आलात तर तुम्हाला ह्याच्यात आणखी $30 परतसुद्धा मिळतात. म्हणजे जर करायचं असेल तर माझ्या हिशोबाने तर काही गरज नाही, ॲडव्हान्स ट्रेडर करू शकतात. आता इथं बघा, इथं स्टार्ट, मग ह्या 0 प्लॅनला म्हणजे आपल्याला बेसिक प्लॅन म्हणजे फ्री प्लॅनला क्लिक करायचं आहे, आणि इथं साईनअपचं पेज ओपन होईल. गुगल, फेसबुक यानं तुम्ही करू शकता साईनअप, पण करायचं नाही, बरोबर आहे. तुम्ही डायरेक्ट ईमेलनं साईनअप करा, आणि तिथं तुम्हाला सगळ्या गोष्टी इथं भराव्या लागतील, ठीक आहे. मी इथं माझा एक ईमेल टाकतो, बरोबर आहे. आता मी हे तुमच्यासाठी माझं प्रीमियम अकाउंट आहे, मी हे तुम्हाला 0पासून सगळं करून दाखवतोय, बरोबर आहे. कारण त्या प्रीमियम अकाउंटमध्ये काय असणार आहे, काही गोष्टी मला अलाउड आहेत, काही गोष्टी फ्रीवाल्याच्या ह्याला अलाउड नसणार आहेत, म्हणून मी फ्रीवालंच अकाउंट ओपन करून फ्रीवाल्यामध्येच तुम्हाला सगळं शिकवणार आहे, ठीक आहे. तर आता इथं बघा, आणि इथं एक पासवर्ड ठेवूया आपण काहीतरी, ठीक आहे. मी इथं काहीतरी पासवर्ड ठेवतो एक, आहे की नाही. ह्या टर्म्स अँड कंडिशनला मी क्लिक करतो, आणि आय एम रोबोट, आहे की नाही. तर ह्यानी इथं 1 मिनटं काय म्हणलं आहे, पासवर्ड थोडासा अवघड टाका म्हणलं आहे का, 7 कॅरेक्टरिस्टिक, ठीक आहे. तर हे 7 कॅरेक्टरिस्टिक टाकला, ठीक आहे. आणि इथं बघा काय म्हणतं आहे, मोटरसायकल. ही मोटरसायकल म्हणजे हे टेस्ट आहे, म्हणजे रोबोट तुम्ही आहेत का नाही याची टेस्ट केली जाते. तर आपण रोबोट नाही आहोत, बरोबर आहे का, हे सिलेक्ट झालं. म्हणजे अशा पद्धतीनं. आणि मला वाटतं हे शुड बी काय लॉंग इन्क्लूड लेटर्स अँड नंबर्स काय काय टाका म्हणते, बरोबर आहे. आता मी इथं एक टाकतो, हे कॅप्स लॉक ऑन आहे, ठीक आहे. आता हा टाकला पासवर्ड, मी क्रिएट अकाउंट करूया. हां, युजर नेम टाकायचं राहिलं, बघा जी काय राहिलं ते हे सांगतंय स्वतः. काय नावानं करूयात, चार्ट कमांडो नावानं तर होणार नाही, बरोबर. 2021
ओके, तर हे झालेलं आहे. याला मी सेव्ह करतो वाटल्यास. आता हे अकाउंट ॲक्टिवेट करायचं आहे आपल्याला. तर आपल्याला ईमेलमध्ये जावं लागेल. मी इथं ईमेल ओपन करून ठेवला आहे आधीच. काही ट्रेडिंग व्ह्यूचा ईमेल आला इथं आपल्याला. या ईमेलवर जायचं, क्लिक करायचं आणि इथं काय म्हणलं बघा, चार्ट कमांडो 2021 बरोबर. याला मी ॲक्टिवेट बटनला क्लिक केलं की हे माझं अकाउंट तयार झालं. इथं फोटो टाकायचा असेल टाका तुम्हाला, आहे की नाही. आणि इथं मी फक्त चार्ट कमांडो 2021 ओके. आणि लास्ट हेच कट करतो आणि इथं टाकतो. एकदम आरामशीर व्यवस्थित बघा आणि सगळ्या गोष्टी शिकून घ्या. बघूया घेतं आहे का नाव. हे घेणार नाही बहुतेक. घेतलं, ठीक आहे. तर नाव घेतलं त्याने. तर बघा नाव घेतलं म्हणजे हां, मराठी लोक एकाचे 2 अर्थ काढायला खूप हुशार असतात. आणि द्विअर्थी बघा ना, अगदी आमच्या दादा कोंडके साहेबापासून ते आतापर्यंतच्या प्रत्येक लेकरांपर्यंत द्विअर्थी सगळे आहेत. त्यामुळे मराठी लोक खूपच हुशार असतात. ठीक आहे. तर इथं 30 दिवसासाठी फ्री ट्रायल म्हणून तुम्ही घेऊ शकता बरं का. इथं जर क्लिक केलं तर तुम्ही किती बी हे हायर प्रीमियम अकाउंटसुद्धा हे देतात. पण तुमच्याकडे ते पेपालचं अकाउंट किंवा क्रेडिट कार्ड किंवा डेबिट असलं पाहिजे, तर ह्याचं तुम्ही हे करू शकता. आपल्याला याची सध्या गरज नाही. ह्याचं मी नंतर काहीतरी सांगेन. आता आपल्याला आपला जो विषय आहे तो बघूया. आपण ह्या मूळ पेजवर येणार. आता इथं तुम्हाला खूप काही दिसेल. इथं वर एवढं मोठं काय 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 काय, खाली काय काय दिसेल. बरोबर आहे. हे सगळं भरपूर काही गोंधळ आहे. बरोबर आहे. पण ह्या गोंधळात तुम्ही अडकू नका, या किचक्यात अडकू नका. तुम्हाला हे आपल्या सध्या तरी कामाचं नाही. मी बेसिक लेवलचं सगळं तुम्हाला सांगणार आहे. इथं फक्त शॉर्टमध्ये सांगतो. हे वरच्या टाईपला आपण इंडियातून खोललं आहे अकाउंट, त्यामुळे हे इंडियन सिम्बॉल्स इथं दिलेले आहेत. बरोबर आहे. बघा इथं निफ्टी, पुन्हा BSE. माझं आत्ताच ट्रेडिंग संपलं आहे बघा. अजून मार्केट संपलं. किती वाजलेत, किती वाजता बनवायला मी, 3:27 व्हायलेत बघा. आता इथं या पद्धतीने शेवटच्या अर्ध्या तासात किंवा 15 मिनटात ट्रेडिंग करायची नाही जनरली बरं का. आणि खरं तर तुम्ही जेवढा ठरवला आहे तेवढ्याच टायमिंगमध्ये करत चला. जास्त वेळ बसलात की तुमचा लॉस झाल्याशिवाय राहणार नाही. आता इथं बघा बिटकॉईनपासून ते बघा इथं आपण 10,000च्या आसपास दिला होता. 19,000 चालू आहे. बायचा आपण कॉल दिला होता. तर अशा पद्धतीने हे सगळं आहे. पण ह्या आपल्याला कुठेही किचक्यात पडू नका. बेसिक लोकांनी इथं जायचं सरळ आणि इथं टाईप करायचं जे काही तुम्हाला समजा निफ्टी आपण एक किंवा आवडीचं काय बँक निफ्टी का, बरोबर बँक निफ्टी, ठीक आहे. तर हे बँक निफ्टी घेतलं, ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे बँक निफ्टी आलेलं आहे इथं. आता याच्यातसुद्धा भरपूर काही आहे, परंतु याच्यातसुद्धा अडकू नका. बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इथं आपल्याला कामाची गोष्ट काय की इथं क्लिक केलं. आता ह्या प्रत्येक ऑप्शनमध्ये सुद्धा खूप ऑप्शन आहेत. ह्या प्रत्येक ऑप्शनवर जवळपास आपण जर बनवायचं म्हणलं तर किमान 100 ते 150 व्हिडिओ मला बनवावे लागतील. बरोबर. तर मी फक्त आता आवश्यक जेवढं गरजेचं आहे त्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे. ठीक आहे. तर आता इथं फक्त आपल्याला फुल फीचर चार्टवर क्लिक करायचं आहे बस. ठीक आहे. इथं क्लिक केलं की अशा पद्धतीचा हा विंडो ओपन होईल आणि हे सगळं तुम्हाला असं दिसायला लागेल. ठीक आहे. तर आता हे सगळं दिसतंय. तर याच्यामध्ये बघा हे तुम्हाला असं लाईन चार्ट लागलेलं आहे. मी पहिल्यांदा हे कसं हटवायचं, हे इथं जाऊन याला कॅन्डल्समध्ये सिलेक्ट करायचं बस. आता हे कॅन्डल्स तर तुम्हाला माहिती आहेत. बरोबर आहे. त्यामुळं काही विषय नाही. आता एक 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 सगळे ऑप्शन आपण ओळीनं बघायला सुरू करू. इथं काय म्हणले, प्रेस अँड होल्ड कंट्रोल व्हाईल झूमिंग टू मेंटेन द चार्ट पोझिशन. बरोबर आहे. ह्या जाहिराती अशा येत राहतात फ्रीचा व्हर्जन असल्यामुळं. तर हे असं कंट्रोलचं बटन दाबून तुम्ही ते तुम्हाला मध्ये घ्यायचं आहे, बाहेर घ्यायचं आहे, हे असं करू शकता. हा मेसेज आला होता आपल्याला. आणि हे जगातलं सगळ्यात बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळं नवीन नवीन इम्प्लिमेंटेशन ह्यांचं सारखं चालू असतं. बरोबर आहे. आपण समजा एक रिलायन्सचा इथं चार्ट लावू म्हणजे खाली वॉल्यूमसुद्धा दिसतो. कारण बँक निफ्टीला का वॉल्यूम दिसत नाही, कारण खाली बँक निफ्टीला वॉल्यूम न दिसण्याचं कारण की तो इंडेक्स आहे, त्याच्यामध्ये वॉल्यूम नसतो, ट्रेड होत नाही. बरोबर आहे. त्याच्या फ्युचरमध्ये ट्रेड होत असतो. तर अशा पद्धतीनं बघा हा रिलायन्सचा चार्ट काढलेला आहे आपण. आता एक एक ओळीनं आपण पार्ट बघायला सुरू करू.
तर चला सगळ्यात महत्त्वाच्या ट्रिक्स, यात बऱ्याच अशा ट्रिक्स असणार आहेत ज्या ॲडव्हान्स लेवलच्या लोकांना सुद्धा माहीत नसतील आणि बऱ्याच अशा माहीत असतील पण, बरोबर आहे, पण त्याची प्रॅक्टिस होईल चांगल्या पद्धतीनं. मी कसं वापरतो ते पण तुम्हाला कळेल. आता इथं बघा, यामध्ये आपण काय करतो आहे की सगळ्यात महत्त्वाचं एक मी तुम्हाला ट्रिक देतो की इथं जाऊन क्रोम स्टोअर टाईप करा, क्रोमवर, गुगल क्रोमवर, बरोबर आहे. तिथं असं याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला असं स्टोअर ओपन होईल, राईट. मग इथं पॉपअप करा, ह्याच्यावर क्लिक केलं की मग काय होईल, तुम्हाला हे नवीन ओपन ॲज असं एक्सटेन्शन येईल आणि इथं ॲड एक्सटेन्शन म्हणून येतं. आता माझ्याकडे ऑलरेडी आहे हो काय ॲड केलेलं इथं, म्हणून इथं ह्याला क्लिक केलं की असं एक बटन इथं येईल तुम्हाला, ठीक आहे. तर मग आता हे इथं एक्सटेन्शन ॲड करून घेतलं, याचा फायदा काय होतो मित्रो, ही आपली बरीचशी जागा स्क्रीनवरची जी असते ती आपण चार्टवर फोकस ठेवू शकत नाही, खूप काही गोष्टी असतात, परंतु मग आपण बरेच फायदे होतात त्याचे. असं याला क्लिक केलं ओपन ॲज पॉपअपला की बघा हे चार्ट, बाकीचं सगळं इकडचं गेलं, आपण पूर्ण फोकस फक्त त्या चार्टवर राहतं. म्हणजे वेबसाईटचे बाकी सगळ्या गोष्टी निघून जातात किंवा ब्राउझर ह्याच्याशी रिलेटेड नसणार. बघा हे असं झालं की आता इथं या पहिल्यांदा, आता इथं कुठून सुरू करूयात सांगा. बरं, डाव्या बाजूला इथं एवढा सगळा फापट पसारा दिसतोय, पण इथं काही तुम्हाला ह्या सगळ्याची गरज नाही. आता मला ह्या सगळ्याची गरज असते कारण मी सगळ्या ह्याच्यातच मार्केटला वॉच करत असतो, बरोबर आहे. पण बिगिनर्स किंवा ॲडव्हान्स ट्रेडर जरी असले तरी तुम्हाला जेवढं आवश्यक आहे तेवढंच करा. हे सगळं बाकी कट करा, बरोबर आहे. हे मी सगळं कट करतो. XRPनं चांगला मूव घेतला आहे, तर मी जवळपास इथून खालचं सगळं कट करतो, ठीक आहे, राईट. एवढंच राहील. इथं ही बँक निफ्टी आपण सिलेक्ट केली, ठीक आहे. आता इथं काय होतं, हे वर खाली घेऊ शकता असं तुम्ही, आणि इथं ही इंडेक्स असल्यामुळे ह्याची जास्त माहिती नाही. मग आता आपण रिलायन्स घेऊया. मग रिलायन्सच काय घेता असं काही नाही, बरोबर, की बाबा सगळ्यांच्या तोंडात रिलायन्स आहे म्हणून, बरोबर. नाहीतर बाबा ह्याचं बऱ्याच लोकांनी मला कॉमेंटमध्ये सुद्धा विचारलं होतं, सर रिलायन्स काय, असं काहीच नाही, कुठलाही स्टॉक सांगा तो घेऊ, बरोबर. इथं रिलायन्स मी ॲड केला, बरोबर आहे. आता इथं मी उजव्या बाजूचे फक्त पहिल्यांदा वॉच लिस्ट सांगतो. वॉच लिस्टमध्ये आपल्याला इथं स्टॉक ॲड करता येतात. या प्लसच्या बटनावर क्लिक करायचं आहे आणि इथं बाकी तुम्हाला जी बी स्क्रिप्ट लावायची आहे ज्याच्यावर तुम्ही ट्रेड करणार आहेत ती हुडकायची. आता ही स्क्रिप्ट हुडकत असताना इथं काय होतं, इथं हे गोल गोल बटन आहे एक, तर हे एक्सचेंज आहे, जगातले सगळे एक्सचेंज आहेत तिथं, बघा इथं एवढं. म्हणून मी तुम्हाला हे का करा म्हणतोय, काहीही जगातलं प्रत्येक गोष्ट तुम्ही ट्रेड करू शकता इथं. तर अशा पद्धतीचं हे मोठं प्लॅटफॉर्म आहे. आता ज्याला फक्त NSE मध्येच करायचं आहे ते NSEच फक्त सिलेक्ट करून ठेवू शकता, एकापेक्षा जास्त सुद्धा करता येतात, बरोबर आहे. मग ह्याच्यामुळं काय होतं की तुम्हाला अडचण येत नाही. आणि मग आपण इथं बघूया वेगवेगळे देश. एशियामध्ये जर आला तर हे BSE, NSE, MCX ज्याच्यात तुम्ही ट्रेडिंग करता ते सिलेक्ट करून ठेवा, बरोबर आहे. समजा मी NSE सिलेक्ट केलं तर इथं फक्त NSEचे सिम्बॉल खाली येतील त्याच्याशी रिलेटेड, बरोबर आहे की नाही. किंवा मी ऑल एक्सचेंजेस ठेवून देतो कारण मला पाहायला लागतं. पण आता तुम्हाला अडचण येऊ नये म्हणून मी ते सांगितलं. आता हे रिलायन्स इंडस्ट्री क्लिक केलं, इथं ॲड झालं. आता इथं बघा ह्या पट्ट्या येतात बाजूला. ह्या पट्ट्या काय आहेत की याला राईट क्लिक केलं की इथं हे सगळे कलर्स आहेत. आता हे तुम्हाला वेगवेगळे कलर मागितले तर हे पेड म्हणजे पैसे मागेल तुम्हाला, तर त्यासाठी ते पैसे करायची गरज नाही तुम्हाला. इथं आहे की नाही, इथं फक्त लाल कलर येतो, पण इथं जर तुम्ही हिरवा किंवा पिवळा काय म्हणलं की ही मग पैसे भरा म्हणणार, बरोबर. किंवा फ्री ट्रायल तरी घेऊन, म्हणजे ट्रायल घ्या म्हणजे पैसे भरा. तर अशा पद्धतीनं मग हे असं सिलेक्ट करून तुम्ही हे करू शकता. लाल लिस्ट वेगळी करू शकता किंवा डायरेक्टली ह्याच्यात ॲड असलेले असे वेगळे ठेवू शकता, बरोबर. हा झाला वॉच लिस्ट, बरोबर आहे. वॉच लिस्टमध्ये भरपूर ऑप्शन आहेत. इथं क्रिएट न्यू लिस्ट करता येते, मेक कॉपी करता येते, रिनेम करता येतं, इम्पोर्ट लिस्ट, एक्सपोर्ट लिस्ट. पण ह्यातले बरेचसे फीचर जे आहेत ते पेडसाठी आहेत, आपल्याला काय सध्या गरज नाही आहे की नाही. पण जे ॲडव्हान्स लेवलचं ट्रेडिंग करायचं त्यांनी ह्या सगळ्या फीचर वापरा, बरोबर आहे. काय नाही ह्याच्यात ॲड करायचे आहे, लिस्ट, मेक कॉपी आहे, रिनेम आहे की नाही. त्याला आहे की नाही, आपण याला वॉच लिस्टला नाव देऊ शकतो किंवा ह्या सगळे जे हे पेड फीचर्स आहेत. तर आता याच्यानंतर इथं फक्त आपल्याला काही गरज नाही, बाकीचं ॲड करू शकतो. ही जी लिस्ट आहे ही कमी जास्ती करू शकता अशी, बरोबर आहे. हे असं पकडून इकडे कमी जास्ती करू शकता म्हणजे तुमचं जागा
तुम्हाला कशी पाहिजे. समजा ही नकोच असेल तुम्हाला फक्त, तर ही पूर्ण बंद पण करू शकता. हे बघा, पूर्ण स्पेस तुम्हाला वापरायला आला. जास्तीत जास्त खुलं जेवढं राहील मैदान तेवढं खेळायला मजा येते, राईट. तर अशा पद्धतीने इथं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मी दाखवल्यात. ठीक आहे. तर आता ही राईट साईडचं वॉच लिस्ट झालं. पुन्हा ह्या खालच्या बऱ्याच बाबी आहेत, ती मी दुसऱ्या पार्टमध्ये किंवा याच कोर्समध्ये शेवटी सांगेल. ॲडव्हान्स लेवलच्या काही ज्या गोष्टी आहेत आणि बेसिक लेवलला ह्या सध्या गरजेच्या तुम्हाला नाहीत. एक अलर्ट सेट करायचं आहे, मी ते दाखवेन नंतर. आता हे झालं. आता आपण एका एका बाजूने सुरू करू, आहे की नाही. याला 4 बाजू आहेत. ही वरचा जो मेनू बार आहे बघा, हे एवढं सगळं फापट पसारा आहे, पण यातल्या बऱ्याच गोष्टी आपण वापरू शकतो. काही गोष्टीची गरज आहे, काही गोष्टीची गरज नाही. आता इथं बघा, इथं सुद्धा डाव्या बाजूला काही गोष्टीची गरज, हे प्रत्येकच गोष्टीची गरज आहे, पण बेसिक लेवलला तुम्हाला कुठल्या गोष्टी पाहिजेत, ॲडव्हान्स लेवलला कुठल्या, त्याच्यानुसार तुम्ही ते वापरू शकता. बरोबर आहे. मी जास्त सांगितलं डिटेल तर मग तुम्हाला कन्फ्युजन होईल. आता मग पहिल्यांदा बघा, ही आता वॉच लिस्ट बंद आहे. इकडं मी इकडचं सगळं ओपन केलं आहे, एवढा स्पेस ओपन केला. आता इथं रिलायन्स किंवा तुम्हाला जो काही स्क्रिप्ट इकडे निवडायची असेल, हा सांगा तुम्हाला कोणता स्टॉक आवडतो. बरोबर आहे की नाही. समजा आज आम्ही मारुतीमध्ये ट्रेड घेतला, राईट. मारुतीने काय प्रसाद किती मोठा दिला तुम्ही आज बघू शकता. जे VIP असतील वगैरे, त्यांनी पैसा कमवला लोकांनी. हे बघा, कसली कॅन्डल मोठी मूव दिली. जर याच्यात जर 15 मिनिटाचा मी चार्ट दाखवला तुम्हाला, 15 मिनिटाचा, राईट. तर बघा ही कशी मुवमेंट दिली आहे मारुतीनं. त्यामुळं मारुतीनं खूप मोठा प्रसाद दिला आज. तर असू द्या, आपण याच्यावर येऊ. तर ही स्क्रिप्ट कशी निवडायची लक्षात आलं तुम्हाला. इथून एक्सचेंज कसं निवडायचं ते बी लक्षात आलं. बरोबर आहे. हे एक्सचेंज का निवडायचं, कारण जर तुम्हाला दुसरीकडे काही ट्रेड करायचंच नसेल समजा, बरोबर, तर उगाच विनाकारण दुसऱ्या बऱ्याच गोष्टी येतील आणि तुम्ही कन्फ्यूज होणार. आणि मग RIL टाईप केलं तर मग 1000 प्रकारचे RIL खाली येतील आणि मग ते तुम्ही हुडकत इकडे तिकडे जाणार. त्यापेक्षा मग इथं एक्सचेंज करून सिलेक्ट करून ठेवू शकता, आहे की नाही, मी सांगितल्याप्रमाणे, किंवा असं सोडून देऊ शकता. इथं हा झाला पहिला डब्बा सांगितला. दुसरा डबा जो आहे तो टाईम फ्रेमचा आहे. इथून 1 सेकंदापासून ते 1 महिन्यापर्यंतची सगळे टाईम फ्रेम आहेत. बरोबर आहे. आणि गुड न्यूज अशी आहे की इथं तुम्हाला जितक्या मिनटाचा पाहिजे तितक्या मिनटाचा चार्टसुद्धा सेट इथं करू शकता. हे फीचर फक्त पेडला आहे. बरोबर. मी ते पेडचं सुद्धा मी जेव्हा ॲडव्हान्स लेवलला, म्हणजे पुढच्या भागामध्ये, मी पुढच्या भागात किंवा याच भागात जसं आपण सेट करू तिथं मी सांगेल तुम्हाला की माझं प्रीमियम अकाउंट पण काढून दाखवेल की कसं मी वापरतो. बरोबर आहे. तर आता इथं बघा, हे 15 मिनिट 5 मिनिट सगळे इथं, म्हणजे इथं समजा मी 9 मिनटं 23 मिनटं 21 मिनटं 41 मिनटं 44 असं कुठलाही चार्ट सेट करू शकतो. ठीक आहे. तर त्याची गरज तुम्हाला सध्या नाही. बरोबर. इथं 15 मिनटं 30 मिनटं कुठलाही हे करा. आता आपल्याला जर असं वाटत असेल की बाबा हे प्रत्येक वेळेला इथे येऊन क्लिक करून हे हुडकत बसण्यापेक्षा मग तुम्ही जे कोणते टाईम फ्रेम वापरताय, समजा तुम्ही 5 मिनटाचा वापरताय, ठीक आहे, 1 मिनटाचा वापरताय, 15 मिनटाचा वापरताय, आहे की नाही, किंवा 1 तासाचा वापरताय आणि 1 डेचा वापरताय. समजा एवढ्या टाईम मी ह्याला काय केलं, स्टार केलं म्हणजे काय होईल, आता हे स्टार टाईम फ्रेम एवढे वर आले. एवढा म्हणजे डायरेक्ट ही सिलेक्ट करायची गरज नाही. छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत मित्रो, पण बऱ्याच लोकांना माहीत नसतात. ऐकून माहीत असतील तर बिलकुल तुमचं अभिनंदन. पॉपअप्स विंडोज कुणाला माहीत होतं खरं सांगा बरं. आणि माहीत नसेल तर खरं नो म्हणा. हे बघा, डॉक्टर आणि कमांडोला कधी खोटं बोलायचं नाही. म्हणजे मला खरं सांगितलं तर मला कळेल ना पुढचं काय शिकवायचं तुम्हाला. ठीक आहे. तर भावानो बघा इथं पुढे, आणि बहिणीनंही बघा इथं काय होतं की ही इथं ॲड झाले आपली टाईम फ्रेम. बरोबर. आता याच्यानंतरचा पार्ट आहे जो कॅन्डल. याच्यात बघा हे एवढ्या सगळ्या प्रकारचे इथं चार्ट्स आपण तयार करू शकतो. म्हणजे आता एक एक बघूया. हा बार चार्ट्स. तर हा बार चार्टसुद्धा बरेच लोक वापरतात मॅक्झिमम, आहे की नाही. मला सांगा, मी या कोर्सच्या शेवटी, या व्हिडिओच्या पूर्ण शेवटी तुम्हाला जे उत्तर देईन एका प्रश्नाचं. मला सांगा की सगळ्यात जास्त जगामध्ये सगळ्यात जास्त कोणता चार्ट वापरला जातो. इथं मी लिहिले बघा, बार्स इथं ऑलरेडी आहे. बार्स, कॅन्डल्स, हॉलो कॅन्डल्स, हिकेनाशी, लाईन, एरिया, बेसलाईन, रेंको, लाईन ब्रेक, कागी, पॉईंट अँड फिगर, रेंज. एवढ्यापैकी जगात सगळ्यात जास्त कोणता चार्ट वापरला जातो तो मला खाली कॉमेंटमध्ये लिहून सांगा.
बघूया ज्याचा आन्सर राईट असेल त्याला मी सरळ पिन करेन आणि कॉंग्रॅच्युलेशन वगैरे त्यांना माझ्याकडून अभिनंदन देईन. बरोबर. आता इथं बघा हे तर आता हे मी वापरत नाही त्यामुळे याच्यात डिटेल आपण जाणार नाहीत. बरोबर. आता इथं याच्यात डिटेल घुसायचं नाही आपल्याला. आपण वापरतो तो कोणता आहे, कॅन्डलस्टिक चार्ट. बरोबर आहे. त्याच्यानंतरचा चार्ट कोणता, हॅलो कॅन्डल्स. तेच फक्त मधून हे पोकळ असतात आहे की नाही. काही लोकांना हे आवडतात वापरायला. बरोबर आहे. आणि असा अर्थ नाही जी पोकळ लोक आहेत तेच वापरतात. बरोबर आहे. नंतर हिकेनाशी कॅन्डल ही सुद्धा काही लोकांना आवडतात कारण हे काही लोकांना सोप्या वाटतात ॲक्च्युली. बरोबर आहे. कारण ह्याचं सुद्धा एक काही तंत्र आहे हे कशा वापरायच्यात आहे की नाही. बरोबर. एंट्री बाय एंट्री नुसतं ह्या कॅन्डल्स बघून सुद्धा आपण बाय सेल करू शकतो. बरोबर आहे. तर ते खरंच तुम्हाला ह्याच्यावर व्हिडिओ पाहिजे असेल तर मी सेपरेट व्हिडिओ बनवतो. बरोबर आहे. ह्यात किचका नको तर मला तसं कॉमेंटमध्ये सांगा. बरोबर आहे. हिकेनाशी कॅन्डलवर आम्हाला शिकायचं आहे बाबा नवीन काही आहे की नाही. हे बघा मागितल्याशिवाय तर देवसुद्धा देत नाही. मी तर साधा ट्रेडर आहे, छोटासा माणूस आहे. बरोबर. तर आता इथं या पद्धतीनं तुम्ही हिकेनाशीचा वापर करू शकता. पुन्हा नेक्स्ट कॅन्डल कुठले आहेत, लाईन चार्ट. लाईन चार्टचा सुद्धा खूप चांगला वापर होतो. बरोबर आहे. ह्याचा कशासाठी वापर काय होतो ह्याच्या बारकाव्याचा व्हिडिओ मी वाटल्यास बनवून टाकेनच. बरोबर आहे. तर ह्याचासुद्धा आपल्याला उपयोग खूप चांगला होतो. मी सुद्धा कधी कधी करतो याचा उपयोग. बरोबर आहे. ते कधी करतो हे सिक्रेट मी कधीतरी सांगेन तुम्हाला. वाटल्यास सेपरेट व्हिडिओज बनवेन, लाईन चार्ट सिक्रेट आहे की नाही. तर नंतर हा एरिया चार्ट. बऱ्याच ठिकाणी बघा हे ऑलरेडी एरिया चार्टच लावलेला असतो. म्हणजे लोकांना सोपं आहे. काही कसे डोंगर दऱ्या आल्यात, डोंगर आलेत, दऱ्या आलेत, मार्केट वर चाललं की डोंगर आला, अशा पद्धतीनं ते लोक समजून घेतात आहे की नाही. मी वन डेच्या चार्टवर जातो. बघा हे आज खूपच मोठा डोंगर आलेला आहे तर याच्यामध्ये आहे की नाही. तर नंतर अशा पद्धतीनं परत बेस लाईन चार्ट आहे. बरोबर आहे. याच्यानुसार थोडंसं आणखी सोपं जातं एरिया ओळखायला. म्हणजे जिथं निगेटिव्ह, जिथं मार्केट फॉल होतं आहे बघा, जसं तसं मी वर घेईन आहे की नाही. तसं तुम्ही इथून तुम्ही बेरिश किंवा बुलिश व्ह्यू करू शकता. बरोबर आहे. नंतर रेन्को चार्टवर सुद्धा ट्रेडिंग करणारी बरीच मंडळी आहेत. बरोबर आहे. रेन्को चार्टचे सुद्धा काही सिक्रेट आहेत, ट्रिक आहेत, पण मला तेवढा हा इम्प्रेसिव्ह वाटत नाही. पण तरीसुद्धा ह्याची काही टेक्निक सांगा म्हणलं तर मी कधीतरी सांगेन. नंतर लाईन ब्रेक, हेच फक्त थोडंसं ॲडव्हान्स व्हर्जन आहे लाईन ब्रेकचा चार्ट. परत आहे कागी. बरोबर आहे. अशा पद्धतीनं वापरला जातो आहे की नाही. काकी आहे की नाही. आता हे पॉईंट अँड फिगर हे याचं एक खूप मोठं रसायनशास्त्र आहे. बरोबर आहे. ह्याच्यात घुसलं की मग ह्याच्यासारखंच करावं लागतं. मग हे डोक्यात तुमच्या कन्फ्युजन होऊ नये. पण हे सगळं मी तुम्हाला दाखवतोय फक्त लावून. म्हणजे हे वेगवेगळे चार्ट जगातले तुम्हाला त्याची माहिती झाली पाहिजे. हा एक ह्याच्यामागं माझा उद्देश आहे की नाही. तर अशा पद्धतीने वेगवेगळे चार्ट आहेत. आता आपल्याला फक्त काय पाहिजे तर कॅन्डल्स. बरोबर आहे. कॅन्डलस्टिकमुळे काय होतं की आपल्याला नुसतं कॅन्डलस्टिकच नाहीत तर आपण सायकोलॉजीचा सुद्धा आपल्याला पत्ता लागतो. ठीक आहे. त्यासाठी आपण आता कॅन्डलस्टिकच वापरूयात. आता नेक्स्ट सेक्शन बघूया. आता याच्यानंतर इथं हा कम्पेअर म्हणून हा ऑप्शन आहे. आता इथं कम्पेअरमध्ये ऑप्शन हे टाकत असताना इथं तुम्ही इथं कम्पेअर डायरेक्टली करू शकता, ॲड सिम्बॉल करू शकता. बरोबर आहे. इथं समजा आपण निफ्टी घेऊया. ठीक आहे. की आपण निफ्टी 50 आहे. बरोबर आहे. आपण आता निफ्टी 50चा चार्ट ॲड केला. आता मला हे कशासाठी उपयोगाचं येतं की बाबा जो इंडेक्स आहे ह्या इंडेक्सच्या प्रमाणामध्ये ह्या चार्टची मुवमेंट काय, याच्यावर जर माझी काही स्ट्रॅटेजी असेल तर मी याच्यावर हे यूज करू शकतो. बघा हे इंडेक्स कसा चालतो आहे आणि त्या प्रमाणामध्ये हा चार्ट कसा चालतो आहे. बरोबर आहे. म्हणजे या हिशोबाने मला माझे प्लॅनिंग करता येतात, कम्पॅरिझन करता येतात. किंवा तुम्ही अनेकसुद्धा याच्यामध्ये कम्पॅरिझनसाठी टाकू शकता. बरोबर आहे. मी समजा बँक निफ्टी टाकतो. ठीक आहे. बघा एक दुसरी एक वेगळ्या कलरची लाईन आली. बरोबर आहे. आता अशा पद्धतीनं ह्या वेगवेगळ्या स्पॉटनुसार ह्याचा वापर आहे. पण आता मी हे वापर काय तुम्हाला सांगत नाही किंवा रेग्युलर ट्रेडिंगमध्ये नाही उपयोग होणार याचा. पण हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. एक कंप्लीट कोर्स आपला हा झाला पाहिजे. हा याच्या मागचा उद्देश आहे. आता याच्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे इथं
इंडिकेटर्स. आता इथं खूप म्हणजे जगातलं सगळ्यात बेस्ट प्लॅटफॉर्म आहे, त्यामुळं खूप इंडिकेटर्स इनबिल्ट आहेत. कॅन्डलस्टिक्स पॅटर्न आहेत, बरोबर आहे, वेगवेगळे. हे इनबिल्ट हे नवीन फीचर त्यांनी दिलेलं आहे की बाबा कॅन्डलस्टिक पॅटर्न्स इथं तुम्ही लावून बघू शकता. ते डायरेक्ट चार्टवर तुम्हाला दाखवेल. किंवा पब्लिक लायब्ररी आहे की असे कित्येक लोक आहेत ज्यांनी बाबा स्वतःचं कोडिंग वगैरे करून इंडिकेटर काही केलेले आहेत, त्यांचे इथं मिळेल. किंवा तुम्ही स्वतःचं इंडिकेटर तयार करू शकता इथं पाईन स्क्रिप्टमधून. थोडासा कोडिंगचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि मग त्याच्यातून हे इथून करू शकता. की तुमच्याकडे काही कल्पना असतील तर इथं तुम्ही करू शकता. नंतर वॉल्यूम प्रोफाईल आहे, हे फक्त पेड फीचर असतं. याच्यामध्ये वॉल्यूमचे वेगवेगळे इंडिकेटर्स आहेत, म्हणजे सेशन वॉल्यूम, फिक्स्ड रेंज, सेशन वॉल्यूम HD, विजिबल रेंज. तर मी वॉल्यूम प्रोफाईलचा एका व्हिडिओत उल्लेख केला होता आणि मी ते म्हणलं होतं की खूप ॲडव्हान्स लेवलचा टॉपिक आहे आणि खूप अवघड आहे, त्यामुळं तो पार्ट मी काही यूट्यूबवर घेणार नाही. तर खालून मला एकाचं कॉमेंट आलं होतं, सर तुम्ही अवघड म्हणताय वॉल्यूम प्रोफाईलला, म्हणजे आहे की नाही, कित्येक यूट्यूबरने त्याच्यावर व्हिडिओ टाकलेले आहेत. पण वॉल्यूम प्रोफाईल कशाशी खातात हेच बऱ्याच लोकांना माहीत नाही. वॉल्यूम प्रोफाईलचं मला जर करायचं म्हणलं तर त्याचेसुद्धा 100 व्हिडिओ होऊ शकतात, बरोबर आहे. त्यामुळं हा सेशन वॉल्यूम आणि विजिबल रेंज या दोन्हीवरच मी 100 व्हिडिओ टाकू शकतो. परंतु तुम्हाला काय होईल की हे सोडून हे वेगळ्याच क्षेत्रामध्ये जाल तुम्ही, आहे की नाही. तर त्याचे वॉल्यूमचे स्पेशल ट्रेडर आहेत, म्हणजे सेशन वॉल्यूमचे स्पेशल ट्रेडर आहेत, विजिबलचे म्हणजे प्रत्येक गोष्टीचा वेगवेगळा ट्रेडर आहे, बरोबर आहे. तर त्या पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. जसं अपथ्रस्ट ट्रेडर आहे, स्प्रिंग ट्रेडर आहे, ट्रेडरचे शेकडो प्रकार आहेत, त्याच्यावर आपण एखाद दिवशी बोलूया. आता मग इथं हे सगळ्या प्रकारचे इंडिकेटर, तर आपल्याला जे काही जनरल इंडिकेटर लागतात, समजा उदाहरणार्थ आता इथं फ्रीमध्ये 3 प्रकारचे इंडिकेटर आपण 3 लावू शकतो जास्तीत जास्त, बरोबर आहे. समजा इथं RSI, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स मी लावला, बरोबर आहे. परत इथं मी लावला MACD, जी लोक जनरली वापरतात, बरोबर आहे. परत अजून काय वापरतात लोक, मूव्हिंग ॲव्हरेज, बरोबर आहे की नाही. तर मूव्हिंग ॲव्हरेज जो कोणी कोणता असेल तर मग मूव्हिंग किंवा याला MA टाईप केलं तरी येऊन जाईल. हे मूव्हिंग ॲव्हरेज, राईट. आता हे 3 झाले. आता जर मी इथं चौथा काय ॲड करायचं म्हणलं, बरोबर आहे, समजा पॅराबोलिक SAR आता मला ॲड करायचं, हे होणार नाही ॲड, राईट. हे काय म्हणेल इथं मोर पाहिजे असतील तर इथं हे करा, पैसे भरा. तर मग इथं मी काही टेक्निक राबवलेले आहेत ज्याच्यामध्ये काय म्हणायचं त्याला, एका इंडिकेटरमध्ये मी अनेक इंडिकेटर टाकलेले आहेत कोड, आणि त्यामुळे काय झालं की तुम्हाला इथं 3 इंडिकेटर आहेत, पण आपण जर ते दोनच इंडिकेटर लावले तरी तुमचे 10-15 इंडिकेटर तुमच्या चार्टवर येतील. म्हणजे जे पेड फीचर आहे ते तुम्हाला इथं मी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. काय त्याचं काय नाही, अकाउंट ओपन फक्त लिंक न केलं तर तुम्हाला बक्कळ इंडिकेटर खाली तुम्हाला मिळतील, ठीक आहे. तर ती ऑफर काय ती तुम्ही समजून घ्या, तो आपला आता इथला व्हिडिओचा विषय नाही. आता याच्यानंतर हे इंडिकेटर जे पाहिजे ते इथून आपण लावू शकतो, बरोबर. हे पार्ट लक्षात आला. नंतर आहे फायनान्शियल. आता हे जे इंडिकेटर्स होते हे टेक्निकल ॲनालिसिसचे रिलेटेड होते. आता फायनान्शियल्समध्ये काय आहे की इथं हे फंडामेंटल ॲनालिसिसशी रिलेटेड आहे, बरोबर आहे. म्हणजे टोटल रेव्हेन्यू, कॉस्ट, ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये काय काय येतं, नॉन ऑपरेटिंग इन्कम, टोटल, हे सगळं. म्हणजे मी जास्त मी काही फंडामेंटल ॲनालिस्ट नाही, परंतु ज्यांना कुणाला जास्त इंटरेस्ट असेल ते ह्याच सेक्शनचा इथं वापर करू शकतात, बरोबर आहे. नंतर टेम्पलेट. आता इथं टेम्पलेटमध्ये काय, इथं रेडीमेड काही ह्यांनी टेम्पलेट दिलेले आहेत, बरोबर आहे. त्याचा वापर आधी कसा करायचा सांगतो मी तुम्हाला. म्हणजे आता हे बिल विल्यम्स आहे, ह्याला नुसतं क्लिक केलं हे आपोआप हे जी काही स्ट्रॅटेजी आहे त्यांची हे लागून जाते, म्हणजे त्यांनी फ्रीमध्ये दिलेलं आहे. नंतर तुम्ही जर म्हणलात हे वापरतो, ती स्ट्रॅटेजी जाऊन हा सेपरेट EMA तुम्हाला मिळेल, बरोबर आहे. EMA रिबन आहे, EMAची म्हणजे अनेक EMAs तुम्हाला दुसरं काही वापरायचं नाही आहे, तर हे सगळं अगदी 20 पासून 55 सगळे EMA इथं लागले जातात. नंतर तुम्हाला असं वाटलं की बाबा हे ऑसिलेटर, हे बघा सगळ्या प्रकारचे ऑसिलेटर, मोमेंटम इंडिकेटर आहेत. ह्याच्यावरच तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर मग RSI लागला, स्टॉक RSI लागला, CCI, सगळे ह्याच्यात
एकाच याच्यामध्ये आले. नंतर बघा स्विंग ट्रेडिंग जर करत असाल तर हे त्याच्यामध्ये हे झिगझॅगचं आणि हे सगळे स्ट्रॅटेजी ॲडच करून त्याने दिलेली आहे. बरोबर आहे की नाही. आणि त्याच्यानुसार तुम्ही मग तुमची स्ट्रॅटेजी बनवून कुठं बाय करायचं सेल करायचं हे ठरवू शकता. बरोबर. नेक्स्ट आहे की वॉल्यूम बेस्ड इंडिकेटर तुम्हाला पाहिजेत. हे बघा CCI, OBV, ROC पासून CMF म्हणजे तुम्हाला 3च लिमिट आहे. पण ह्यांनी ही जर टेम्पलेट वापरलं तर 4 होत आहे. बरोबर आहे. पण हे 4 झाल्यानंतर इथं तुम्ही एखादा ॲड करू शकत नाही असं मला वाटतंय. तुम्हाला मी करून दाखवतो. बघा बरोबर आहे. काय म्हणेल लगेच हे पैसे मागेल. मग त्यामुळं हे अशा वेगवेगळ्या टेम्पलेट आहेत. याच्यात आणखी एक गुड न्यूज अशी आहे, ही मी डिलीट करतो सगळं. आणि याच्यामध्ये तुम्ही तुमचं पण हे करू शकता. हे एक डिलीट करण्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही इथं बघा रिमूव्ह इंडिकेटर म्हणलं की सगळं जातं. बरोबर. ते पण मी सगळे ऑप्शन शिकवतो. बरोबर आहे. आता इथं एक करूया आपण कंप्लीट. आता इथं काय की बाबा माझी एक स्ट्रॅटेजी मी बनवली आहे फिक्स. तर मी इथं समजा मला RSI पाहिजे, तो लावला. बरोबर आहे. पुन्हा काय पाहिजे तुम्हाला MACD पाहिजे. ॲक्च्युली RSI आणि MACD एकत्र वापरणारे लोकच आवडत नाहीत मला ॲक्च्युली. कारण त्याचं कारण काय टाईप करा खाली. बरोबर आहे. आणि समजा आणखी काय आहे स्टॉकॅस्टिक लावला. आता बघा हे सगळे मोमेंटमच इंडिकेटर आहेत. बरोबर आहे. त्यामुळं काय ॲनालिसिस करणार आहे म्हणजे याच्यावरून त्यांच्या बुद्धीची दिवाळखोरी दिसते. त्यामुळं असे पण मी हे तुम्हाला वापरून दाखवलं आहे फक्त की बाबा हे 3 वापरलेत आपण. तर आता इथं समजा ही स्ट्रॅटेजी तुम्हाला वापरायची आहे तर इथं जाऊन सेव्ह इंडिकेटर टेम्पलेट असं करू शकता तुम्ही. आणि इथं तुमचं नाव आणि म्हणजे तुम्हाला जर समजा काही नाव टाकून समजा बेस्ट नाव टाकलं तुम्ही आणि हे सेव्ह करू शकता इथं. बरोबर आहे. म्हणजे उद्या समजा हे सगळं हे समजा हे रिमूव्ह झालं, प्रत्येक वेळेला बार ते लावत बसायची गरज नाही. टेम्पलेटमध्ये गेलात बघा हे तुमचं बेस्ट इथं आहे ऑलरेडी, हे आलं आपोआप. बरोबर आहे. म्हणजे वेळ कसा वाचवता येईल हे मी सगळ्या ट्रिक्स शिकवतोय. किंवा ह्याच्याही पेक्षा जाऊन अजून पुढे इथं जाऊन याला स्टार करा. बघा इथं स्टार केलं की इथं हे बेस्टचं बी येऊन बसेल. आता इथं काहीच नाही इंडिकेटर. मी माझी स्ट्रॅटेजी टाकली, हे सगळं आलं. राईट. एवढं लक्षात आलं. तर अशा पद्धतीने हे याचा वापर आपल्याला करायचा आहे. बरोबर. तर त्यामुळं मी हे करत नाही म्हणजे थोडीशी नावं दिसतील आपल्याला. पुन्हा इथं अलर्ट कसं लावायचं हा सेपरेट मी ॲडव्हान्स टॉपिक आहे, ह्याच्यावर मी तुम्हाला सेपरेट शिकवेन आहे की नाही. जर ह्याचे 2 पार्ट व्हिडिओची करायची गरज लागली तर दुसऱ्या पार्टमध्ये घेईल. रिप्ले. आता इथं रिप्लेचा ऑप्शन असा आहे की याच्यामध्ये मी बऱ्याच व्हिडिओत बघा कधी असं पाठीमागं जाऊन मग बॅक टेस्टिंग करून आहे की नाही. मी इथं असताना सांगितलं होतं मार्केट 7,500 जाईल. हे निफ्टीचं नाही आहे, मारुतीचं आहे. पण निफ्टी समजा जे असेल ते तर मार्केट जेव्हा 12,000च्या वर होतं तेव्हाच मी सांगितलं होतं की 7,500ला जाईल. मग ते का सांगितलं होतं, कसं सांगितलं होतं आहे की नाही, त्याचं ह्याचं सगळं इथं स्ट्रॅटेजी तुम्ही वापरू शकता. बरोबर आहे. पण आता ते आपल्याला मागं जाऊन प्रत्यक्षच करायचं असेल, समजा आता मारुतीवर वापरू आपण, हे असं इथं क्लिक केलं तर काय होतं, इथून पुढचा पोर्शन हटतो. मग इथून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. बरोबर आहे. मग इथं म्हणजे ह्याला फॉरवर्ड टेस्टिंगसुद्धा म्हणू शकता तुम्ही. इथं असं क्लिक केलं, आता एक कॅन्डल येत जाईल. मग तुम्ही ठरवलं की बाबा हां येस आता इथून मी काय करणार, बाय करणार. माझा स्टॉप लॉस इथं आहे, वर प्रॉफिट राहील. बरोबर आहे. मग तुम्ही अंदाज केला, मग अंदाज खरा होतोय का, नाही, तुमचा स्टॉप लॉस हिट झाला. बरोबर आहे. मग असं तुम्ही बघू शकता की लगातार मी 10 ट्रेड असे घेतले, त्यापैकी किती स्टॉप लॉस हिट झाले, किती माझे टार्गेट हिट झाले, त्याच्यानुसार तुमची प्रॅक्टिस होऊ शकते. आहे की नाही. रात्रंदिवस प्रॅक्टिस करा मित्र, तरच यश मिळेल. कारण बघा आपल्यासमोर हजारो लाखो करोडो ट्रेडर बसलेले आहेत. त्यांच्यापेक्षा थोडं तरी 1% तरी जास्त नॉलेज आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तरच ती लोक आपल्याला पैसे कमवू देतील, नाहीतर ते कमवू देणार नाहीत. ज्याच्याकडे नॉलेज असेल तो पैसा कमवेल. इथं लक्षात घ्या, रोज सकाळी मार्केटमध्ये 2 प्रकारची लोक येतात. काही लोक पैसे घेऊन येतात, काही लोक नॉलेज घेऊन येतात. जी पैसे घेऊन आलेली असतात ती सगळे पैसे घालवतात आणि जाताना मात्र ती काय घेऊन जातात, नॉलेज. आणि नॉलेजवाली लोक जाताना काय नेतात, पैसा नेतात. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि त्याच्यानुसार तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे.
हा पण ऑप्शन तुम्हाला कळला असेल आणि हे असं कट करू शकता. म्हणजे अजून पुन्हा आपण जैसे ते सिच्युएशनला आलेलो आहोत. आता याच्यानंतर हे रिप्ले ॲक्शन जो आहे तो फक्त जो फ्रीवाले व्हर्जनला डेलीपासून वर्षा टाईम फ्रेममध्ये लागतो. तुम्हाला जर इंट्राडे टाईम फ्रेमसाठी म्हणलं तर मग त्याला तुम्हाला पेड व्हर्जन करावं लागेल, घ्यावं लागेल. बरोबर आहे. मी काही प्रमोट करत नाही आहे ट्रेडिंग व्ह्यूला, पण मला वाटतं की फ्रीवालंसुद्धा सफिशियंट आहे. पण जे ॲडव्हान्स त्यांना आणखी पुढे करायचं आहे, आता मला लाईफ टाईम करायचं आहे म्हणून मी याला प्रीमियम करून घेतलं, कारण मी ट्रेडर आहे तर मला ते लागणारच आहे. बरं, आता इथं काय आहे, हे वेगवेगळे प्रकारचे लेआउट आहेत. म्हणजे इथं एकाच ह्याच्यावर तुम्ही 2 चार्ट लावू शकता, असे उभे लावू शकता, आडवे लावू शकता, किंवा 3 लावू शकता, अशा वेगवेगळ्या प्रकारे 4 लावू शकता, 5 लावू शकता, 6 लावू शकता, 8 लावू शकता. परंतु हे सगळं फीचर जे आहे हे खालचे फीचर पेडसाठी आहेत. बरोबर. पण मी दोन्ही बेसिक आणि ॲडव्हान्स सगळ्यांचा विचार करून हा व्हिडिओ बनवतो आहे. आता इथं बघा इंटरवल तुम्ही त्याच्यात त्या मग ह्या मल्टी विंडोनुसार ह्याचा वापर होतो. बरोबर आहे. आता इथं हे झालं की इथं तुम्ही सेव्ह करू शकता. समजा जे पण काही तुम्ही आपण मगाशी बघितलं हे बेस्ट आहे, आपण ही टेम्पलेट लावलं. बरोबर आहे. आणि मला कधी आलं की हेच पाहिजे बाबा, तर इथं तुम्ही सेव्ह नाव करू शकता. आणि हे सेव्ह इथं मग नाव आहे तर तुमचं नाव टाकू शकता इथं. समजा तुमचं जे काही नाव असेल. बरोबर आहे की नाही. आनंद माझं नाव नाही आहे, पण मला आवडतं आहे की नाही. स्पेलिंग काही काय असे ना, बघा हे असं हे सेव्ह होतं आपल्या नावानं. आणि मग समजा हे समजा सगळं डिलीट बी झालं तर तुम्ही परत आनंदी आनंद करू शकता. म्हणजे तिथं आनंदवर जाऊन क्लिक करून दुसऱ्या विंडोमध्ये हे सगळं ओपन होईल, आहे की नाही. तर अशा पद्धतीनं तुम्ही अनेक हे वापरू शकता. हे आपलं गेलं का, तर अशा पद्धतीने इथं ट्रेडिंग व्ह्यू मी परत आणतो. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि इथून आता परत एकदा तुम्हाला नेऊन दाखवतो. आनंद का इथं नाव आलं, मी याच्यावर क्लिक केलं आणि मग परत डायरेक्टली मी इथं आलो. आता मला कुठेही मधल्या फापट पसारात अडकायची गरज नाही, डायरेक्टली इथंवर आपण आलेलो आहोत. ठीक आहे. तर असं डबल क्लिक केलं की हे सगळे इंडिकेटर येतील, डबल क्लिक केलं की जातील. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत मित्र. तुमचा वेळ आणि पैसा, खूप वेळ जेवढा वाचेल तेवढा पैसा वाचणार आहे तुमचा. त्यामुळे या व्हिडिओला वेळ लागतोय पण तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं. म्हणजे अगदी इतिहासात हा असा व्हिडिओ नसेल, एवढा बारकाव्याने मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता याच्यानंतर इथं जे बाजूला आहे हे सेटिंगचं बटन आहे. बरोबर आहे. ह्या सेटिंग आहेत, वेगवेगळ्या सेटिंग. म्हणजे ह्या तुम्हाला ह्या पूर्ण चार्टचा लेआउट कसं करायचं आहे त्या पद्धतीने करू शकता. समजा तुम्हाला ह्याला पांढरं करायचं आहे, काळं करायचं आहे की नाही. समजा काही लोकांना वाटतं की हे काळं असलं पाहिजे, हे बॉडीचा कलर म्हणजे कॅन्डलस्टिकचा कलरसुद्धा बदलू शकता. एखाद्याला वाटलं की बाबा नाही मला कॅन्डलस्टिक हे करायचे आहेत काय बाबा, तर मला रेड नको, मला हा निळा कलर पाहिजे आणि ह्या लालच्या ऐवजी मला काळा कलर पाहिजे, आहे की नाही. तर असं करू शकता बॉडी, आहे की नाही. बॉर्डरसुद्धा मला तशाच पाहिजेत भाऊ, तर म्हणून मग मी त्याला असं केलं. बरोबर. वीक कसल्या कलरचे असल्या पाहिजे, निळ्याच असलं, सगळं आम्हाला हेच पाहिजे, तर हे असं केलं. राईट. आणि ओके केलं तर इथं बघा हे कॅन्डलस्टिकचे कलर वगैरे बदलले. बरोबर. तर या पद्धतीने हे काम आपलं झालेलं आहे की नाही. मग हे नको असेल तुम्हाला परत अजून जाऊन सेटिंगमध्ये जा, इथं सिम्पल ट्रिक ॲप्लाय डिफॉल्ट. बरोबर. सगळं सेटिंग पुन्हा डिफॉल्ट होऊन जाईल. या पद्धतीनं छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत पण माहीत नसतात बऱ्याच वेळेला. आता हे झालं लास्ट प्राईस ॲक्शन. बरोबर आहे. ही जर लास्ट प्राईस आहे म्हणजे हे जर मी कट केलं, इकडे बघा काय होते. ही जी आता 7739 ही लास्टची शेवटची किंमत आहे मारुतीच्या शेअरची. बरोबर आहे. तर ती किंमत कुठून लाईन सुरू झाली आहे, ती लाईन पाहिजे की नाही पाहिजे, हे क्लिक केलं लाईन आली, हे क्लिक केलं गेलं नको. काही लोकांना ती लाईन नको वाटते, मला आवडते. बरोबर आहे. अशा पद्धतीनं हे करू शकतो. नंतर हे प्री मार्केट, प्राईस मार्केट. आता हे प्री मार्केट, पोस्ट मार्केटच्या लाईन ज्या असतात त्या येतात, म्हणजे त्याच्या अगोदरचं प्राईस आपल्याला गरज आहे किंवा नाही. तुमची स्ट्रॅटेजी कोणती आहे त्याच्यानुसार तुम्ही वापरा. हाय लो लाईन्स ज्याला पाहिजेत, आहे की नाही. वेगवेगळ्या ह्याच्यात हे आहेत. बीड आस्कचं जर तुम्हाला पाहिजे असेल,
ते ह्याच्यात येतं. भरपूर काही आहेत. आता आपण डायरेक्ट इथं जाऊ. हे एक्सटेंडेड आवर्स म्हणजे इंट्राडे ओनली, म्हणजे जी 15 मिनटं अगोदरची असतात त्या 15 मिनटात कसं ट्रेडिंग चालतं ते फक्त पेड व्हर्जनवाल्यांना दिसतं. तर त्यासाठी हे ब्लॉक करून ठेवलं आहे इथं. नंतर इथं बघा स्टेटस लाईनमध्ये काय काय आहे की इथं मी एक एक दाखवतो तुम्हाला की सिम्बॉल ह्याचं डिस्क्रिप्शन आहे आणि सिम्बॉलमध्ये तुम्हाला इथं काय कसं पाहिजे, टिकर पाहिजेत तर असं नुसतं हे मारुती असं येईल. तुम्हाला डिटेलमध्ये पाहिजे तर मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड असं येईल. बरोबर. तर ह्या पण किंवा सिम्बॉल नकोच असेल क्लिक केल्यावर का सिम्बॉल निघून गेला. राईट. तर आहे की नाही. शो ओपन मार्केट स्टेटस आहे की नाही, मार्केट ओपन आहे का नाही हे कसं हे काय इथं आपल्याला स्टेटस कळतं. बरोबर आहे. हे स्टेटस नको असेल मार्केट ओपनचं तर हे घालवू शकतो. इथं बाण येतो तो कुठेतरी, तर तो सेटिंग आहे. आता इथं बघा ओपन, हाय, लो, क्लोज हे सगळं असं पाहिजे किंवा नाही पाहिजे त्याच्यावर तुम्हाला इथं हे नको असेल. समजा प्रत्येकाला ह्या कॅन्डलवर गेलो, या कॅन्डलचा ओपन किती होता, हाय किती होता, लो किती. बघा मी जसं माऊस फिरवेल वेगवेगळ्या कॅन्डलहून तसं तसं हे आकडे चेंज होत आहेत. हे नको असेल, काही लोकांना इरिटेट होतं, काढून टाकू शकता. बरोबर आहे. बार चेंज व्हॅल्यू पण नको आहे, काढून टाकू शकता. एकदम क्लीन. मी काहीच ठेवत नाही. बाय सेल बटन नको आहे. बरं, हे बाय करा, हे सेल करा, इतक्या ह्याला क्लिक केलं की हे बाय सेलचं येतं. म्हणजे हे तुमचं ब्रोकर, हे खालचं पॅनलवर गेल्यावर शिकवीन मी. ते पण नको आहे, काढून टाका. बरोबर. इंडिकेटरचं टायटल हे आता इथं हे बघा हे सगळे इंडिकेटर्स आहेत लावलेले. बरोबर आहे. ह्याचे जे टायटल्स आहेत त्याच्यामुळे सुद्धा बऱ्याच लोकांना नको वाटतं. बरोबर आहे. तर इथं ते पण आपण काढून टाकू शकतो इंडिकेटर टायटल. बरोबर आहे. इंडिकेटर व्हॅल्यू, बॅकग्राऊंड, ह्या बऱ्याच गोष्टी इथं सगळ्या आपल्याला अशा करता येतात. तर त्यासाठी हे करू शकता. स्केलमध्ये काय तर याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे ऑप्शन आहेत, परंतु ह्याचे सध्या तुम्हाला इंडिकेटर लास्ट व्हॅल्यू म्हणजे आता इथं मला जे गरजेचं वाटतं तेवढं सांगतो. हे लास्ट व्हॅल्यू. आता RSI किती आहे मला इथं लाईन घेऊन जाऊन बघावं लागेल. मग RSI किती आहे, 74 पॉईंट काहीतरी आहे. त्याच्याऐवजी इथं जर मी म्हणलं इंडिकेटर लास्ट व्हॅल्यू तर इथं बघा 74.55 आपोआपच येईल तिथं. बरोबर आहे. इथं MACD, हिस्टाग्राम, कोणतं इंडिकेटर लास्टची किंमत काय हे मी लावतो कधी पण. हे फायनान्शियल नेम लेगल वगैरे किचका वाढवण्यात काय अर्थ नाही. आता ॲपिरियन्समध्ये आता तुम्हाला हे सगळं मागचं जे आहे हे आता पांढऱ्याच्या ऐवजी तुम्हाला डोळ्याला त्रास होऊ नये म्हणून काळं आवडतं, तर हे सगळं काळं करू शकता. बरोबर आहे. ह्याच्या ज्या लाईन्स आहेत ग्रीड लाईन्स हटवू शकता. एकदा तुम्हाला दाखवतो. हे बघा हे एकदम काळं झालेलं आहे काही जणांना. आता काही जणांना वाटतं ही इकडच्या पण पांढऱ्या पट्ट्या नको आहेत, तर इथं जाऊन तुम्ही राईट क्लिक करा आणि इथं डार्क थीम सिलेक्ट करा. तर ही अशी थीम तुम्हाला इथं आली. म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला करता येतं. पुन्हा इथं ही सेटिंगचं तुम्ही इथं जाऊ शकता किंवा राईट क्लिक जर केलं या सेटिंगमध्ये जाऊन पण इथून तुम्ही चेंज करू शकता. बरोबर आहे. आता हे जे ग्रेडियंट आलेले आहेत ह्यासुद्धा मधल्या लाईन नको आहेत बाबा आम्हाला, तर तुम्ही हे काळं करू शकता. हे नको आहे हे पण काळं करू शकता. राईट. एकदम क्लीन आणि जबरदस्त ॲपिरियन्स येऊ शकतो. आता जस्ट त्याची आवड आहे, ज्याला पाहिजे. आता वॉटरमार्क ज्याला पाहिजे ते टाकू शकता. वॉटरमार्कला जर क्लिक केलं तुम्ही इथं पाठीमागे हे टाईम फ्रेम किती आहे, त्या कंपनीचं नाव काय वगैरे हे सगळं इथं येतं. बरोबर. आणि नको असेल तर हे काढून टाकू शकता. मी ठेवत नाही जनरली. क्रॉस हेअरचा कलर म्हणजे हे जे मी हलवतो आहे हे कसल्या कलरचं पाहिजे, चला आहे तो कलर ठीक आहे. बरोबर आहे. अशा पद्धतीनं इथं येतं. नेव्हिगेशन्स बार विजिबल. इथं जर गेलं आपलं हे नेव्हिगेशन आहे, इथं हे प्लस केलं मायनस केलं. बरोबर आहे. हे कसं असलं पाहिजे. पॅनल बटन्स आहेत. नेव्हिगेशन बार माऊस जाईल तसं तुम्हाला पाहिजे का, क्लोजिंगवर पाहिजे, ऑलवेज विजिबल पाहिजे किंवा कसं पाहिजे ते इथं चॉईस करू शकता. ही जी बटणं येतात माऊस गेलं तरच ओपन व्हावं का तर ठीक आहे, किंवा ऑलवेज विजिबल असं जर तुम्ही म्हणलात तर मग हे कायम आता बघा मी ओके करतो. बरोबर आहे. तर ऑलवेज विजिबल म्हणलं तरी ऑलवेज विजिबल म्हणलं तरी ते दाखवायला. आपण परत एकदा चेक करू. तर तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही ठेवू शकता. बरोबर आहे. ऑलवेज इनविजिबल म्हणजे आता इथं काय होतं, आता माऊस गेला तरी त्याच्यावर काहीच फरक, त्यांनी डिफॉल्ट सेटिंग दिलेलं आहे. बरोबर.
तर इथं आलो आपण विजिबल विथ माऊस म्हणूया. नंतर बघा बॉटम मार्जिन राईटमध्ये ह्याच्यात शक्यतो काही चेंज करू नका, जे डिफॉल्ट केले तेच राहू द्या. आता ट्रेडिंग करताना इथं पेपर ट्रेडिंग करू शकता तुम्ही, त्याचं मी एक सेपरेट सेशन घेईन. तर पेपर ट्रेडिंग करू शकता, त्यावेळेस हे सगळे सेल बाय पोझिशन हे करू शकता. इथं डायरेक्ट इंटरनॅशनल तुमचे ब्रोकरचे अकाउंट असेल तर या ट्रेडिंग व्ह्यूमधूनच सेटिंग करू शकता, म्हणजे ट्रेडिंग करू शकता, बरोबर आहे. किंवा काही सिग्नल्स असे आहेत की काही अलायन्स ब्ल्यू वगैरे ब्रोकर जे आहेत की जिथं अल्गो ट्रेडिंग वगैरे होते, तर इथल्या अलर्ट बारवरून तुम्हाला मी अल्गो ट्रेडिंगचं ते हायर लेवलचं आहे, मी ते कधी व्हिडिओ बनवेल, तर ते सुद्धा इथून सेट करू शकता ट्रेडिंग व्ह्यूमधून. तर त्यासाठी हे सगळे पॅनल्स उपयोगाला येतात तुम्हाला. मग ट्रेडिंग पॅनलमध्ये हे शो पोझिशन इथं किती आली आहे, काय आली आहे, बाय सेल मी ते करून दाखवेल ट्रायलमध्ये, बरोबर आहे. त्याचं काय तुम्हाला अडचण नाही, बरोबर आहे. कारण पेपर ट्रेडिंगचा एक सेपरेट व्हिडिओ, त्याला खूप मोठा व्हिडिओ होईल. अगोदरच आता मला भीती वाटते हे व्हिडिओ बनवताना की किती लोक निगेटिव्ह कॉमेंट करतील. कारण काय की लोकांना इतका वेळ नाही आहे, बरोबर आहे. लोकांना फास्ट पाहिजे, बरोबर आहे. म्हणून तर लॉस होत आहेत, आहे की नाही. आम्ही जवळपास 18 वर्ष दिली, 17-18 वर्ष घालवली, पण लोकांना मात्र फास्ट पाहिजे. लोकांना घाई आहे भरपूर, कुठं जायचं माहीत नाही, कुठून आलो माहीत नाही. असं नका करू, थोडासा वेळ घ्या. ह्या गोष्टी कुणीही शिकवणार नाही. इथंच जर समजा मी म्हणलं की बाबा 1.25 लाखाचा माझा कोर्स आहे, तर लोक लाईन लावून आणि मन लावून बघतील. पण आता हे फ्री आहे म्हणल्यानंतर मात्र ते मग रमाटमा किंवा पळवीत बघणार किंवा त्याला त्या गोष्टीला अर्थ नाही. तुम्हाला मग त्याच्यावरूनच कळतं की तुम्हाला मार्केटमध्ये इंटरेस्ट नाही. जर इंटरेस्ट असं तुटून पडलं पाहिजे, पॉईंट टू पॉईंट बघितलं पाहिजे, तो पार्ट रिपीट बघितला पाहिजे. कित्येक लोकांना वाटतं की हे तर मला माहीतच आहे, असं म्हणणारे तर लोक कधीच पुढे जात नाहीत, कारण काहीच माहीत नसतं त्यांना, बरोबर आहे. कुठेतरी ऐकलेलं असतं फक्त, पण प्रत्यक्ष त्याचा वापर झाला पाहिजे. प्रत्यक्ष त्यासाठी व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, फोकसनी बघा, बरोबर आहे. रिपीट बघा, बार बघा. मोठा होईल मला माहिती आहे, कारण मला मराठी माणूस मोठा करायचा आहे. त्यामुळं व्हिडिओ मोठा झाला तरी काळजी नाही. हे जर वाक्य आवडलं असेल तर लाईक करा, बरोबर आहे. आणि सबस्क्राईब करा, नवीन लोक आलेत. कारण मी खूप आता खूप चांगले व्हिडिओ, खूप नॉलेज, भरीव नॉलेज, जे तुम्हाला लाखोच्या कोर्सेसमध्ये रुपये खर्चूनसुद्धा मिळणार नाही, तेही तर मी देणार आहे. त्यामुळं सबस्क्राईब करून, आहे की नाही. जर पहिल्यांदाच बघत असाल तर नाव, शहराचं नाव टाका, मोबाईल नंबर टाकू नका कुणाचा, कारण फ्रॉड होऊ शकतात. तर इथं बघा, मग इथं शो एक्झिक्युशन कसं पाहिजे, ऑर्डर लागली की आवाज पाहिजे का, हे ते इन्स्टंट ऑर्डर प्लेसमेंट कसं करायचं, शो रिजेक्शन नोटिफिकेशन, ही बाय सेल विंडो, आहे की नाही. वेगवेगळे हे आपल्याला आता काही गरज नाही सध्या, कारण आपल्याकडे इंटरनॅशनल ब्रोकर्सचे अकाउंट्स नाहीत किंवा फॉरेक्समध्ये ट्रेडिंग करत नाही आपण, बरोबर आहे. किंवा क्रिप्टोचे पण एक्सचेंज आहे त्याच्यावर अटॅच, किंवा आल्गो नाही. बरं, आल्गो ज्याला पाहिजे असेल त्यांनी तसं मला टाका रिक्वेस्ट, जर मला जास्त रिक्वेस्ट आल्या. कारण कसं आहे माहिती आहे, व्हिडिओ ज्याला पाहिजे असेल तर मी देणार, त्याला मग नकोच असेल लोकांना ते नॉलेज देण्यात काय अर्थ नाही. पण हे मी ट्रेडिंग व्ह्यूचं का देतोय, कारण याच्याशिवाय मी पुढे काय शिकवणार आहे हे काहीच कळणार नाही तुम्हाला. त्यामुळं हा सगळ्यात व्हिडिओ महत्त्वाचा आहे. आणि ह्याला बार प्रॅक्टिस करा, बार बघा आणि त्या पद्धतीने पुढे चला. आता याच्यानंतर बघू आपण इव्हेंट्स, वेगवेगळे इव्हेंट्स कसे असतात, काय असतात, ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो. आता इथं जे अर्निंग ब्रेक्स वगैरे आहेत, आता हा सगळा फंडामेंटल्सशी रिलेटेड पार्ट आहे. तर स्प्लिट वगैरे सगळे हे चार्टवर आपल्याला दिसू शकतं, बरोबर आहे. आता हे ट्रेडिंगमध्ये जे आहे, ॲपिअरन्समध्ये जर हे सेशन ब्रेकला तुम्ही क्लिक केलं, बहुतेक आपण डेलीमध्ये आहेत म्हणून होत नाही आहे का पेड व्हर्जनमध्ये टाकलं आहे त्यांनी काय माहीत. आता मी 15 मिनिटाचा चार्ट लावला आणि हे सेशन ब्रेक बघा, आता झालं सेशन ब्रेक. म्हणजे इथं काय आहे सेशन ब्रेकचा वापर, की तारीख हे बघा, हे रोजच्या दिवसाचं इथं ब्रेक करतं, बरोबर आहे. की बाबा मग पुन्हा मला तिथं कर्सर नेऊन बघायला लागतं हे तारखेची कोणती कॅन्डल आहे. मग मला आता ह्याच्यात सरळ कळतं की बाबा हे बघा, हे 27 नोव्हेंबरचं आहे, हे 26 नोव्हेंबर, म्हणजे दिवसाचं सेपरेशन वगैरे व्यवस्थित होतं. अशा पद्धतीने हे तुम्ही सेशन ब्रेक्स लावू शकता. मी हे डिसेबल करून टाकतो. ज्या पद्धतीने तुम्हाला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आहे, बरोबर आहे. आणि हा सेटिंग पार्ट इथं थांबवून आपण नेक्स्ट पार्ट बघू. हे सेटिंग बटनाच्या बाजूला बघा हा आयकॉन आहे, म्हणजे हे फुल स्क्रीन मोड करू शकता. हे फुल होतं, हे सगळे ऑप्शन निघून जातात आणि एस्केप केलं की पुन्हा अजून
आपण जागेवर येऊ शकतो. पण मी आता एस्केप केलं तर माझं रेकॉर्डिंग बंद होईल म्हणून हा ऑप्शनवर क्लिक करत नाही. बरोबर आहे. आता इथं जे आहे हा इथला बाजूचा ऑप्शन मी मग बहुतेक सांगितलेलं आहे, पण ह्याच्यात ही जे आहे ना ॲटो सेव्हचं बटन खूप महत्त्वाचं आहे. हे जर असं जर असेल ऑफ तर प्रत्येक वेळेला तुम्ही जे काही मागं करून ठेवलेले आहेत, करून ठेवलेले म्हणजे कांड नाही, जे काही करून ठेवलेली कामं आहेत, म्हणजे ट्रेंड लाईन मारली आहे, ट्रायंगल काढला आहे किंवा तुमची जी काही स्ट्रॅटेजी चार्टवर मांडून ठेवली आहे ती पुन्हा डबल करावी लागेल. त्यापेक्षा इथं फक्त हे बटन चालू आहे का हे चेक करायचं, म्हणजे हे आपोआप ॲटो सेव्ह होतं. बरोबर आहे. त्यामुळे हे महत्त्वाचा विषय आहे. बरोबर. इथं सेव्ह नाऊ करता येतं, इथं शेअरिंग तुम्ही तुमच्या आयडिया शेअर करू शकता, इथं रिनेम करू शकता. मग असे आनंद ठेवलं होतं आपण. बरोबर आहे. तुम्हाला नाही वाटलं आता नाही भाऊ मला चार्टच ठेवायचं आहे, इथं चार्ट करा. जे काय असेल ते ही आता कुणी ह्याची चूक काढेल, इथं स्मॉल सी काढले, कॅपिटल एच काय, अरे द्या सोडून शिकण्यावर फोकस करा. आपल्याला प्रॉफिट ज्याच्यात मिळतं आहे त्या मुद्द्यावर. कारण मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये असंच कुणीतरी मला चूक काढली की साहेब तुमचं ही कॅपिटल झालं, त्याला बघा त्या माणसाला साधं स्पेलिंग लिहिता येत नाही, एक स्पेलिंग चुकली होती बघा, त्याला साधी स्पेलिंग लिहिता येत नाही, कॅपिटल ही कळत नाही, तो काय. म्हणजे मी काय म्हणतो की तुम्ही याच्यातून नवीन काय शिकायला मिळणार आहे हे कंटिन्यू फोकस देऊन जर बघितलं तर तुमचा खूप फायदा होणार आहे. परंतु ह्यात काय चूक होणार आहे हे जर बघून फोकस देऊन बघायला लागलात तर मग मी काही 4 गोष्टी सगळ्याच नसतील, पण ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी मी सांगतोय त्या गोष्टी तुमच्या हुकू शकतात. मान्य आहे बाबा तुम्हाला ह्यातल्या बऱ्याच गोष्टी माहीत असतील, पण एखादी गोष्ट अशी मिळेल जी तुम्हाला करोडो रुपये कमवून देऊ शकते. त्यामुळे फोकस न बघा. तर बिलकुल याच्यानंतर बघा इथं खाली जर गेलात तुम्ही, मी पेड व्हर्जनमध्ये गेल्यावर हे सगळं दाखवतो तुम्हाला. इथं ह्याची कॉपी करू शकता, बनवू शकता, पण हे प्रत्येक वेळेला पैसे मागणार. मी पेड व्हर्जनमध्ये तुम्हाला दाखवतो. न्यू चार्ट लेआउट म्हणजे तुम्हाला एकाच वेळेला दाखवायचं असेल, हे काय आलं तर असू द्या, एकाच वेळेला दाखवायचं असेल तर इथं करू शकता. ते पेडवर मी दाखवतो लोड चार्ट लेआउट. बरोबर आहे. तर मी माझं प्रीमियम अकाउंटवर शेवटी घेऊन जातो आणि म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, कारण प्रीमियम का करायचं. बरोबर आहे. मी तुम्हाला बिलकुल फोर्स करत नाही आहे करा म्हणून. बरोबर आहे. बिगिनर्सला तर गरजच नाही आहे. ज्याला एक्सपर्ट लेवलला आहे वर्ष हे बघा कुठलाही बिझनेस असेल आपण त्याच्यावर एक्सपेन्सेस करतो ना, किराया भाडं हे ते पेट्रोल 12 भानगडी काय काय असतात. तसं 4-5 हजार गेले तर काय वाईट आहे की नाही. त्यामुळे आम्ही 4-5 हजार याच्यावर जातात, त्याचा काही विषय नाही. मला हे सगळ्यात शेवटचं मी वापरत सुद्धा नाही बरेच फंक्शन, पण मी सगळं घेऊन ठेवलेलं आहे. बरोबर आहे. आणि ह्याचा कशासाठी उपयोग होतो हे सगळे लेआउटचा की काही काही स्ट्रॅटेज्या बनवण्यासाठी. जसं मी माझ्या बँक निफ्टीची जबरदस्त स्ट्रॅटेजी याच्यावर बनवून दाखवलेली आहे. निफ्टीचं बरोबर जबरदस्त ऑप्शनसाठी आपल्याला काम करता येतं, फ्युचरसाठी ह्याच्यावर मल्टिपल चार्टमध्ये सेटिंग करून करता येतं. ते मी कधीतरी सांगेन. बरोबर आहे. आणि या पद्धतीने त्याचं आपल्याला काम करता येतं. शेवटचा इथं ऑप्शन आपण हा बघूया. इथं बघा, इथं जर तुम्ही या फोटोवर क्लिक केलं तसं तर तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकताय. बरोबर. पण इथं केलं की याची क्लिअरिटी थोडी मला वाटतं की चांगली आहे. किंवा इथं कॉपी केलं डायरेक्ट कुठल्या मीडियाला नेऊन टाकलं तिथं ते बघू शकतात. किंवा डायरेक्ट ट्विटला इथं क्लिक केलं डायरेक्ट ट्विटरवर जाऊन ते तुमचं शेअरसुद्धा होऊन जातं. बरोबर आहे. किंवा तुम्ही सेव्ह करू शकता ही इमेज डायरेक्टली तुमच्या डेस्कटॉपला सेव्ह होतं. किंवा तुमचं जी काही तुम्ही कॉम्प्युटरमधला स्पेस निवडला असेल तिथं जाऊन हे सेव्ह होतं. म्हणजे हे फंक्शनसुद्धा खूप चांगलं आहे, त्याचा तुम्हाला वापर होऊ शकतो. जवळपास आपण बघा ह्या सगळ्या वरच्या गोष्टी बघितलेल्या आहेत. म्हणजे ए पासून झेड पण जी वरच्या लाईन सगळ्या क्लिअर. हे पब्लिश जे बटन आहे इथं काही गरज नाही आहे. मी तर माझ्या काही आयडिया पब्लिश करत बसत नाही. बरोबर. तुम्हाला करायचं असेल तर ह्याचा वापर करू शकता, खूप सोपा आहे. किंवा याचा व्हिडिओसुद्धा इथं रेकॉर्ड करायचं बटन आता हे नवीन दिलेलं आहे त्यांनी. तर अशा पद्धतीनं रोज काही ना काही डेव्हलपमेंट चालू असते. त्यामुळं याचं बारीक वॉच ठेवत राहून आपल्याला ह्याच्यावर काम करावं लागतं. आणि मग इथं बघा आता काय राहिलं आपलं हे डाव्या बाजूची खूप महत्त्वाची साईड आहे. आणि उजव्या बाजूचे सुद्धा 2-3 ऑप्शन बिगिनर्सला खूप महत्त्वाचे आहेत. आणि जे ॲडव्हान्स लेवलच्या लोकांना सुद्धा काही ऑप्शन ह्यातले महत्त्वाचे आहेत. जसे ह्या गोष्टी आहेत. बरोबर आहे. वॉच लिस्टमधले भरपूर काही मुद्दे आहेत. तसेच अलर्टमध्ये खूप काही सेटिंग असतात. बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहीत असतील, काही माहीत नसतील. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो. राईट साईड लेफ्ट साईडमध्ये सुद्धा भरपूर गोष्टी आहेत. त्या ट्रेन लाईनपासून ते बऱ्याच गोष्टी वापर तुम्हाला होत नाही. बरोबर. आणि बऱ्याच गोष्टीचा वापर करू बी शकता.
इथं म्हणजे पिच फॉकपासून 5th चॅनलपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आहेत. इथं ब्रशपासून ते आर्कपर्यंत सगळ्या गोष्टी आहेत. इथं टेक्स्टपासून ते फ्लॅग मार्कपर्यंत सगळ्या गोष्टी आहेत. इथं वेगवेगळे हार्मोनिक पॅटर्न ABCDपासून ते साईन लाईनपर्यंत सगळं आहे. बरोबर आहे. ह्या प्रत्येक गोष्टीवर व्हिडिओ आपण बनवू शकतो, काय अडचण नाही. पण ह्यातल्या मी सगळ्या गोष्टी मी सुद्धा नाही वापरत. ह्यातल्या 4-5 वापरतो, ह्यातल्या 4-5 वापरतो, 2-3 ह्याच्यातल्या वापरतो. ज्या मी गोष्टी वापरतो ते महत्त्वाच्या गोष्टी आहेत. लॉंग पोझिशनपासून हे प्रोजेक्शनपर्यंत सगळ्या गोष्टी आहेत. इथं वेगवेगळे जे आहेत ह्याचं काय नॉर्मल हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही शिकू शकता. ते ही पट्टी कशी वापरायची ह्या सगळ्या गोष्टी ह्या लेफ्ट साईडचा, राईट साईडचा आणि खालचा जो पोर्शन आहे म्हणजे स्टॉक स्क्रीनरपासून ट्रेडिंग पॅनलपर्यंत हे मी पुढच्या सेकंड पार्टमध्ये सांगतो, कारण व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. आणि हा कोर्स आहे समजा तुम्ही मला फीस भरली असं समजून हा कोर्स करा. बरोबर आहे. कारण फ्री असलं की लोकांना त्याचं महत्त्व वाटत नाही. पण हे नॉलेज मिळण्यासाठी माझे जवळपास आयुष्यातले 6 ते 7 वर्ष गेलेत की बाबा ट्रेडिंग व्ह्यूचं डिटेल मला कोणीतरी शिकवेल. त्या काळात मला व्हिडिओसुद्धा, आता हे झालं आहे सगळं यूट्यूब वगैरे हे सगळं, पहिलं कसलाच काहीच मागोमास लागत नव्हता. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्हाला हे मिळतं आहे तर ह्याचं प्रॅक्टिस करा. व्हिडिओ पॉज करा, जागेवर थांबवा, तो पॉईंट प्रॅक्टिस करा, नोट डाऊन करा आणि मग चालू करा. पुन्हा नेक्स्ट पॉईंट बघा, पुन्हा ती प्रॅक्टिस करा. बरोबर आहे. आणि जे ॲडव्हान्स असतील ते पूर्ण ओव्हरलुक करा. उगाच मध्ये पळवत जर बघत असाल तर त्या गोष्टीला काही अर्थ नाही. तुम्ही कॉमेंटमध्ये मला ते सुद्धा सांगा की मी 1 मिनिट ही स्किप करून हा व्हिडिओ बघितलेला नाही. मला खूप समाधान वाटेल, कारण त्या गोष्टीला अर्थच राहणार नाही. कारण ही जी मी कष्ट घेतोय त्या गोष्टीला अर्थ कधी येईल की ज्या वेळेस तुम्हाला ह्याचा प्रत्यक्ष उपयोग होईल. बरोबर आहे. प्रत्यक्ष उपयोग व्हायचा असेल तर वेळच द्यावा लागतो. बरोबर आहे. त्यामुळं हे मी शिकवू शकतो, पण तुम्हाला शेवटी प्रत्यक्ष तुम्हाला करायचं आहे. बरोबर आहे. त्यामुळं बिलकुल मी तुमच्यासोबत आहे आणि आपण खऱ्या अर्थानं आपण आपला मराठी माणूस पुढे नेऊया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.